तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात वादाच्या जागा कोणत्या आहेत। बेलापूर नवी मुंबई भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंविरोधात भाजपचे माजी आमदार संदीप नाईक यांचा दावा आहे। म्हात्रे आणि नाईकांमध्ये सध्या राजकीय युद्ध आहे। गणेश नाईक पिता पुत्रांना उमेदवारी मिळाली नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाण्याची ही चर्चा आहे। मीरा भाईंदरची जागा अपक्ष आमदार आणि सध्या शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक असलेल्या गीता जैन आणि भाजपच्या नरेंद्र मेहतांमध्ये उमेदवारीवरून शीतयुद्ध सुरू आहे। कल्याण पूर्वच्या जागेसंदर्भात गोळीबार प्रकरणानंतर जेलमध्ये असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे सेनेचे महेश गायकवाड यांच्यात उमेदवारीवरून वाद आहे। तर रायगड कर्जत इथे खासदार सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील वादामुळे महायुतीत तिरंगी लढत होऊ शकते। तर शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे, भाजपचे माजी आमदार सुरेश लाड आणि राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी वाद विकोपाला जाण्याची परिस्थिती आहे। तर रायगड अलिबाग इथे शिंदेंसोबत गेलेले आमदार महेंद्र दळवी आणि भाजपच्या दिलीप भोईर यांच्यामध्ये रस्सीखेच आहे। रत्नागिरी दापोली इथे भाजप विरोधी गरळ ओकणाऱ्या रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम यांच्या विरोधात संपूर्ण भाजप उभी आहे। योगेश कदमांचं काम करणार नसल्याची भाजप कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आहे। सिंधुदुर्ग सावंतवाडी इथे भाजपचे राजन तेली आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दीपक केसरकर हे दावेदार आहेत। लोकसभेत केसरकरांनी राणेंना सर्वाधिक मतं आपल्या मतदारसंघातून दिल्यानं राणेंच्या केसरकरांना मदत करणार का हे निश्चित आहे। सध्या तरी तेली आणि केसरकरांमध्ये राजकीय युद्ध पाहायला मिळते।